मित्रांनो, तुम्ही बुरशीनाशकचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, तर बुरशीनाशक आपण कोणत्या पद्धतीचं निवडायला हवे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. तसेच मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच बुरशीनाशकांचे प्रकार असतात, पण बऱ्याच बुरशीनाशकमध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि आपण कोणते बुरशीनाशक कोणत्या पिकासाठी आणि कधी वापरायला पाहिजे, तर आज आपण या ठिकाणी रोको तसेच ब्ल्यू कॉपर या दोन बुरशीनाशकांमधील फरक आणि त्याचे फायदे आणि कोणते बुरशीनाशक आपण आपल्या पिकासाठी कोणत्या अवस्थेत घेतलं गेलं पाहिजे, तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तर मित्रांनो, मी कल्याणी. माझा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकरी गरजेनुसारच बुरशीनाशक असेल, विद्राव्य खत असेल किंवा फवारणी असेल किंवा रासायनिक खत असेल, त्याचा वापर पिकांच्या अवस्थेनुसार, पिकांच्या गरजेनुसार म्हणजेच प्रत्येक शेतकरीने वापर करायला हवा. जो शेतकऱ्यांचा व्यतिरिक्त खर्च होतो, तो खर्च शेतकऱ्यांचा टळावा आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त उत्पादन वाढावं, हाच दृष्टिकोन ठेवून मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, चला तर मग आपण बघूया रोको आणि ब्ल्यू कॉपर याच्यातील फायदे आणि याच्यामधील फरक आणि आपण कोणत्या अवस्थेमध्ये आपण हे बुरशीनाशकचा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, आपण सर्वात आधी बघूया रोको. तर हे मॅकोझेब या सक्रिय घटकासह असलेले बुरशीनाशक आहे, जे एक व्यापक वर्णपटाचे बुरशीनाशक आहे. तर ब्ल्यू कॉपर हे ऑक्सिक्लोराइड कॉपर म्हणजेच किंवा हायड्रॉक्साईड कॉपर, तर आपण याला असं देखील म्हणतो. तर यासारख्या तांब्याच्या संयुगावर आधारित बुरशीनाशक आहे, जे मुख्यत्वे म्हणजे फळे आणि भाज्यांवरील विविध बुरशींवर म्हणजे रोगांवर प्रतिबंध आणि उपचारात्मक उपाय म्हणून वापरले जाते. तर या दोघांमधील मुख्य फरक आणि सक्रिय घटक तसेच याची कार्य करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे आणि याची कार्यक्षमता आपण समोर बघूया. तर आता सर्वात आधी म्हणजेच सक्रिय घटक आपण रोकोविषयी बघूया. तर रोको हे प्रामुख्याने मॅकोझेब या बुरशीनाशकाचं उत्पादन आहे आणि रोकोचं जर आपण कार्य करण्याची जर पद्धत आपण या ठिकाणी बघितली, तर रोकोची कार्य करण्याची पद्धत म्हणजे मॅकोझेब या बुरशीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अनेक विकारांना प्रतिबंध करून कार्य करते, ज्यामुळे एक व्यापक वर्णपटाचे बुरशीनाशक हे ठरते. तसेच याचा जर आपण उपयोग जर बघितला, तर फळे असतील, भाज्या असतील किंवा इतर पिकांवर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करतो. तसेच याचे जर आपण फायदे बघितले, तर रोको हे एक प्रभावी आणि विस्तृत प्रमाणात वापरले जाणारे बुरशीनाशक आहे. तर मित्रांनो, तसंच आपण ब्ल्यू कॉपरविषयी बघूया. ब्ल्यू कॉपरचं एक सक्रिय घटक जर आपण या ठिकाणी बघितला, तर ब्ल्यू कॉपरमध्ये ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड सारखे तांब्याचे संयुग ठरते. तसेच याची जर आपण कार्य करण्याची पद्धत जर बघितली ब्ल्यू कॉपरची, तर हे बुरशीनाशक तांब्याच्या आयनमुळे बुरशीची वाढ थांबवते आणि कॉपर हायड्रॉक्साईडमधील तांब्याचे आयन लवकर सोडले जातात, तर कॉपर ऑक्सिक्लोराइडमधील म्हणजे या आयन हळूहळू आणि दीर्घकाळ सोडले जातात. तर ही याची कार्य करण्याची एक पद्धत आहे. आणि आपण जर ब्ल्यू कॉपरचा जर उपयोग जर या ठिकाणी बघितला, तर हे बुरशीनाशक फळांवरील डावणी, मिल्ड्यू आणि फडकूज म्हणजेच फ्रूट रॉट आपण याला म्हणतो आणि डावणी मिल्ड्यू म्हणजेच जे काही डावणी प्रकारचा फळांवर रोग असतो म्हणजे बुरशी असते आणि फडकूज होणारी बुरशी असते, तर इतर म्हणजे अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय म्हणून आपण ब्ल्यू कॉपरचा वापर करतो. तसेच ब्ल्यू कॉपरचे जर या ठिकाणी आपण फायदे जर बघितले, तर ब्ल्यू कॉपरचे कण लहान आणि मोठ्या अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतात, ज्यामुळे पिकांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वापरले जाऊ शकते. तर थोडक्यात मी तुम्हाला म्हणजे यात फरक स्पष्ट म्हणजे करून दाखवते. मुख्य फरक म्हणजेच आणि वैशिष्ट्ये जर आपण रोकोचं जर सक्रिय घटक बघितलं, तर याच्यात मॅकोझेब नावाचं एक सक्रिय घटक आहे आणि ब्ल्यू कॉपरचा सक्रिय घटक आपण या ठिकाणी बघितला, तर कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड हा त्याचा सक्रिय घटक आहे. तसेच रोगाची जर कार्य करण्याची आपण पद्धत बघितली, तर बुरशीच्या विकारांना प्रतिबंध करते आणि ब्ल्यू कॉपरची जी कार्य करण्याची पद्धत बघितली, तर तांब्याच्या आयनमुळे बुरशीची वाढ थांबवते. तसंच आपण या ठिकाणी रोकोचा जर उपयोग बघितला, तर फळे, भाजीपाला आणि इतर पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर हे कार्य करतं. आणि तसंच ब्ल्यू कॉपरचा जर आपण या ठिकाणी उपयोग बघितला, तर फळे आणि भाज्यांवरील डावणी, मिल्ड्यू तसंच फडकूज रोगांवर हे काम करतं. तर ह्या दोघांमधील मी तुम्हाला कार्य करण्याची जी काही पद्धत आहे किंवा याच्यातील जो काही फरक आहे, तर हे स्पष्ट करून दाखवलेलं आहे आणि याच्यात म्हणजे कशा पद्धतीचा घटक आहे, तर ते देखील मी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
तर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने याची निवड करायला हवी, तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण ब्ल्यू कॉपरचं जर बघितलं तर ब्ल्यू कॉपरचे फायदे बुरशी आणि जीवाणूनाशक गुणधर्मासाठी ओळखले जाते आणि पानांना चांगले म्हणजे चिकटते, म्हणजे अंतरप्रवाहीचं काम हे चांगल्या प्रकारे करते. आणि हे कधी वापरायला पाहिजे आपण, तर सामान्यतः म्हणजे बुरशीचा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजेच आपण ब्ल्यू कॉपरचा वापर केला पाहिजे. तसंच आपण जर रोगाचं जर बघितलं तर रोगाचे या ठिकाणी फायदे आहे ते म्हणजे पिकांमध्ये प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे रोग नियंत्रण करते. तर रोग आपण कधी वापरले पाहिजे, बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हे वापरले जाते, जे पिकांच्या अंतर्गत पेशींमध्ये कार्य करते. तर मित्रांनो अशा पद्धतीचे याचे फायदे, कार्य करण्याची पद्धत आणि याच्यातील घटक आहे. तर अशा पद्धतीने आपण याचा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो पिकाची अवस्था म्हणजेच पिकाच्या वाढीच्या कोणत्या टप्प्यावर आपण बुरशीचा प्रादुर्भाव आहे हे योग्य वेळ बघून आणि पिकाची अवस्था बघूनच आपण बुरशीनाशकाची निवड करायला हवी. तसेच रोगाचा जर प्रकार आपण बघितला तर कोणत्या प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे हे आपण तपासून घेणं म्हणजे आवश्यक आहे. आणि काही रोगांसाठी तांबे आधारित बुरशीनाशके तर काही रोगांसाठी सिस्टमॅटिक बुरशीनाशक म्हणजे अधिक प्रभावी ठरतात. तर मित्रांनो कधीही आपल्या पिकाच्या नियोजनानुसार किंवा पिकांच्या आवश्यकतेनुसारच बुरशीनाशकचा वापर करा. आणि जर डाउन्यू मिल्ड्यू आणि बुरशीजन्याचा जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल किंवा फळ लागवड झालेली असेल आणि फडकूच होत असेल तर या ठिकाणी आपण शक्यतोवर ब्ल्यू कॉपरचाच वापर करायला पाहिजे. आणि अंतरप्रवाही जर बुरशीचा जर प्रकार असेल तर या ठिकाणी आपण रोकोचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. तर खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती होती. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी किंवा महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.